कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, चहा हे काय आहे सगळं? अक्षरा, तू बघितलंस का? मला खजिना सापडलाय अक्षरशः। काय ते बाबा? अगं, चारुलताची ही डायरी आहे। चारूनं तिच्या हस्ताक्षरामध्ये काही गाणी लिहिली आहेत, मराठीतली भावगीतं। बघ ना। बाबा, हो केवढं छान अक्षर आहे त्यांचं। अक्षरा, तू फक्त आता तिचं अक्षर बघतेस, तू चारूला गाताना ऐकायला हवं होतास। काय सुंदर गायची माहितीये चारू। तुला माहितीये, मी आधी तिच्या गाण्याच्या प्रेमात पडलो, तिच्या आवाजाच्या, आणि मग चारूच्या प्रेमात पडलो। बाबा, हे सगळं कुठे होतं इतके दिवस? म्हणजे ही वही तुम्हाला अचानक कशी काय सापडली? अगं, काय झालं, मी सकाळी जरा किचन मध्ये गेलो होतो, मला पाणी हवं होतं म्हणून। तर तिथं अधिपती होता। त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे, तो चहा करत होता। पण चहा बनवताना तो असा मस्त गुणगुणत होता ग। मी ऐकत राहिलो त्याचं गाणं। त्याचं गाणं ऐकलं आणि अक्षर मला चारूची खूप आठवण आली। म्हणजे राहावेच ना मला। मग मी आपल्या ह्या सगळ्या जुन्या आठवणी काढून बसलो। त्याच्यात मला ही डायरी सापडली खूप दिवसांनी। तुला माहिती आहे अक्षरा, चारूला आणि मला मराठी गाणी भावगीतं खूप आवडायची। म्हणजे तिला गायला आवडायचं, मी ऐकायचो, आणि मस्त मैफिली चालायच्या आमच्या। चारूने अधिपतीच्या गळ्यात सूर आहे हे खूप आधी ओळखलं होतं बरं का। तिने खूप आधी, म्हणजे अधिपती लहान असताना तिने मला सांगितलं होतं की हा मुलगा खूप छान गाईल, आणि ती गाण्याचे संस्कार करायची त्याच्यावर। म्हणजे तो पोटात असताना ती गायचीच, पण नंतर सुद्धा म्हणजे त्याला झोपवताना रोज ती काहीतरी गाणं गायची। आणि अधिपतीलाही सवय लागली होती तिच्या गाण्याची। तिनं गाणं म्हटल्याशिवाय झोपायचंच नाही तो। चारूचं खूप मोठं स्वप्न होतं ग, की अधिपतीने शिकावं, उच्च शिक्षित व्हावं, आणि त्याच्याबरोबर त्यानं गाणं जोपासावं, जमल्यास गाणं शिकावं, सारखं म्हणायची ती। बघ ना, अधिपतीने ना शिक्षण पूर्ण केलं ना गाणं शिकला। चारूचं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।